ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकमामुनी राजा परीक्षिताला भवाटवीचं रूपक अधिक सोपं करून सांगतायत. ते म्हणाले, गृहस्थाश्रमामध्ये असणारी माणसं धन हाच आपला जणू बहिष्टर प्राण आहे असं समजून वागतात. प्रपंची पाहिजे वित्त असं समर्थाने एका ठिकाणी म्हटलंय. किंवा लभ्याने चत्वारी तदंतकाले अशा सुभाषितात कृपणस्य वित्तम असं वर्णन आहे की जो कंजूष आहे त्याच्या हातचा पैसा प्राण गेला तरी सुटत नाही. तेव्हा अशी गृहस्थाश्रमामध्ये जी माणसं अडकलेली आहेत, ज्यांचा पैसा हाच बहिष्टर प्राण आहे, अशा माणसांना दास मच्छरांसारखे अत्यंत क्षुल्लक क्षुद्र माणसं सुद्धा, नीच प्रवृत्तीचे माणसं सुद्धा नुकसान पोहोचवतात. मिळालेला पैसा जर योग्य प्रकारे उपभोगात आणला नाही किंवा योग्य ठिकाणी दान केला नाही, सत्पात्री जर दान केला नाही, तर सुभाषितकार म्हणाले की तो चोराटोरावरीच जातो. की 3 प्रकारची धनाची गती असते. संचित धनाची गती 3 प्रकारची असते. भोगो ना दानम भोगो नाश चित्रो गतयो भवंती वित्तस्य यो न ददाती न भुंगते तस्य तृतीया गती होती. पैसा भरपूर आहे, पण त्याचा उपभोगही घेतला नाही, त्या पैशाचा वापर करून काही सुखसाधनही संपादन केली नाही, तो दुसऱ्यांना गरजू माणसांना दिलाही नाही, मग शेवटी त्या पैशाचं काय होणार? त्या पैशाचा चोर, दरोडेखोर, लुटारू किंवा जर घर बांधलेलं असेल तर त्या घरात शिरणारे घुस, उंदर यांच्या मार्फत नाशच होतो. मिळालेली वस्तू जर नीट भोगली नाही, नुसतीच पडून ठेवली, तर ती काळाच्या ओघात केव्हा तरी बिघडते, नष्टप्राय होते. काही वेळेला ह्या मार्गाने भटकत असताना अविद्या, कामना, महत्वाकांक्षा आणि यांच्या मुळे नानाविध कर्मांमध्ये प्रवृत्त झाल्यानंतर चित्त जे कलुषित होतं, दूषित होतं, त्या चित्तामुळे माणसाच्या ठिकाणी दृष्टिदोष निर्माण होतो. साधी सरळ असलेली गोष्ट सुद्धा त्याला ती वाकडी वाटते, अयोग्य वाटते, अशुद्ध वाटते. आणि अशा दृष्टिदोषांमुळे असत्य असलेल्या गोष्टीला सुद्धा तो सत्य मानायला लागतो. पुन्हा खाणं पिणं, स्त्री संग किंवा अन्य काही व्यसन किंवा त्याच्यातून निर्माण होणारे संकट, अशा ठिकाणी अडकतो, त्यांच्या जाळ्यात फसतो आणि मग मृगजळासारख्या मिथ्या असलेल्या विषयांच्या मागे तो धावायला लागतो. कधी बुद्धीच्या ठिकाणी असलेला जो रजोगुण आहे त्यानं प्रभावित होतो आणि सगळ्या अनर्थांचं मूळ असलेल्या सोन्याच्या मागे तो सुखाचं साधन समजून धावायला लागतो. इथे त्यांनी सोन्याला अग्नीचा मळ म्हटलाय. आणि मग अशी सुखाची साधनं मिळवण्यासाठी तीव्र लालसा निर्माण होते आणि अशा लालसेतून धावाधाव करताना एखादा मनुष्य जसा अरण्यामध्ये थंडीत जर सापडला, कडाक्याच्या थंडीत, तर तो जसा इकडे तिकडे निवारणासाठी उपाय शोधतो आणि शेवटी एखाद्या आग्या वेताळाच्या कह्यात जातो, तसा हा सुखाच्या मागे लागणारा मनुष्य इकडे तिकडे धावाधाव करतो आणि कुठल्या तरी संकटात सापडतो. कधी कधी शरीराला जिवंत ठेवणारं घर, अन्न, पाणी, धन इत्यादींमध्ये हे माझं आहे अशा प्रकारचा अभिनिवेश धारण करून तो सतत धावत असतो आणि मग त्या धावाधावीमुळे तो
दमतो. कधी एखाद्या वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री त्याच्या जवळ येते. हा तिच्या आकर्षणानं तिला जवळ करतो आणि मग तिच्या ठिकाणच्या आकर्षणानं आंधळा होतो, मोहानं आंधळा होतो आणि आपण कोणासमोर उभे आहोत याचा विचार न करता सत्पुरुषांची मर्यादा सुद्धा तो सांभाळत नाही. सत्पुरुषांच्या समोर सुद्धा तो अनाचार करायला प्रवृत्त होतो. केव्हा तरी एखाद वेळेला विषयांचं मिथ्यात्व त्याला कळून चुकतं, पण तरी सुद्धा अनादी काळापासून ही जी देहात्मबुद्धी घर करून बसलेली असते, दृढमूल झालेली असते, त्याच्यामुळं आपल्या ठिकाणची विवेक बुद्धी नष्ट झाल्यामुळं तो पुन्हा पुन्हा मृगजळरूप अशा विषयांच्या मागेच धावत सुटतो. कधी प्रत्यक्ष समोर संकट दिसतात, प्रत्यक्ष वैर दाखवणारे जीव समोर असतात, शत्रुत्व करणारे माणसं समोर असतात. कधी अप्रत्यक्षपणे मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदय तो हरारम अशा प्रवृत्तीची माणसं सुद्धा असतात की जी तुम्हाला आपले मित्र वाटतात, पण प्रत्यक्षात ती तुमची शत्रूच असतात. गोड गोड बोलतात आणि केसानं गळा कापतात. पण अशा लोकांच्या मुळे सुद्धा शेवटी पडतो तो संकटातच पडतो, दुःखातच सापडतो आणि त्याचं मन अत्यंत व्यथित होतं, हताशा येते, निराशा येते. पुढे जगता जगता जेव्हा पूर्व पुण्य संपत जातं, क्षीण होतं, त्यावेळेला हे जीवन सुद्धा एखाद्या मृतदेहासारखं, मुर्द्यासारखं निश्चल होतं, निष्प्राण होतं. आणि मग कुठल्या तरी विषारी पापवृक्षांच्या सान्निध्यात हा मनुष्य जातो की दिसायला फळ गोंडच दिसतं, पण त्याचा स्पर्श जरी झाला तरी त्याच्या विषाचा परिणाम होतो. ते जर फळ खाल्लं गेलं तर त्या विषाचा आणखीन भयंकर परिणाम होतो. किंवा एखादं फूल फार सुंदर दिसतं, त्या सौंदर्याने मोहित व्हावं आणि त्या फुलाला स्पर्श करावा तर त्याच्यातून काही ना काहीतरी त्वचारोग संभवावा, अशा प्रकारची अवस्था या माणसांची होते. आणि मग जिवंतपणीच मरण यातना ह्या जीवांना सहन करायला लागतात. किंवा ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही संवेदना नाहीत, कुठल्याही भावना नाहीत, अशा यंत्ररूप किंवा कृपण पुरुषांचा आश्रय घ्यायला लागतो. सुखमामुनी म्हणाले, राजा अरे काही काही वेळेला असज्जन लोकांच्या किंवा दुर्जन लोकांच्या संगतीमुळं बुद्धी बिघडते, कलुषित होते आणि मग एखाद्या कोरड्या नदीमध्ये पडून तिथल्या दगडांमुळे जशा यातना व्हाव्यात, तसं माणसं ह्या लोकात काय आणि परलोकात सुद्धा काय शेवटी दुःख देणाऱ्या पाखंडामध्येच, दुर्बुद्धीमध्येच अडकतात. आणखीन त्यांनी काही उपदेश केला, तो काय होता तो पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.